आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन भाऊ वारे यांनी या शाळेला वेळोवेळी सहकार्य केलं, ज्यांनी गावाची नाळ जपली असे नितीन भाऊ वारे. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आत्ताच नियुक्त झालेले खर्डापीठचे विस्तार अधिकारी आंधळे साहेब, जे आम्हाला हसून प्रेरणा देतात. त्यांनी सांगितलं आले आले माझं काही नाही, आता माझं गटोडे बांधले, फक्त तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करा, तुमची काम तुम्ही आता दाखवायला सुरुवात करा. मी काही तुम्हाला त्रास देणार नाही किंवा काही करणार नाही, फक्त तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करा. मलाही आता तुमच्या कामाची छाप या ठिकाणी माहिती झालेली आहे. आल्या आल्या त्यांनी त्यांचा उत्साह मला दाखवून दिला. असे आंधळे साहेब वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे, कसल्याही पद्धतीचा कुठलाही राग न ठेवता मनामध्ये केंद्राचं कामकाज व्यवस्थित चालवणारे आमचे मोहिते साहेब. यानंतर तात्यांची तर ओळख सगळ्यांना आहे, या ठिकाणी भरपूर विद्यार्थी तात्यांचे आहेत. असे गायकवाड सर, गायकवाड तात्या मी त्यांना म्हणतो, आणि त्यांच्यासोबत आलेले लोणकर साहेब, आम्हाला सहकार्य करणारे, गावाची नाळ जोडलेली आहे असे सरपंच राजभाऊ कुटे, उपसरपंच तानाजी नवनियुक्त झालेले असतात या ठिकाणी, अध्यक्ष जयकुमार भोवारे. यानंतर माझ्या कार्यकालामध्ये ज्यांनी अध्यक्षाचा कार्यभार सांभाळला आणि मला सहकार्य केलं असे विजय भोवारे. आणि आपण सर्व ग्रामस्थ, माझे विद्यार्थी आणि अनुकरण प्रिय न म्हणता अनुसरण प्रिय असणारे माझे सहकारी आदरणीय इनामदार सर, आपल्या सर्वांना प्रथमतः मी या ठिकाणी नमस्कार करतो, वंदन करतो. तसं माझी सुरुवात बांधकाम गावातून झाली. नायगाव केंद्रात मला फक्त यायचं होतं, नायगाव केंद्रामध्ये मला सर्व्हिस करायची होती, म्हणून प्रथमतः मी हे गाव घेतलं होतं. मी शाळा पाहिली नाही, गाव पाहिलं नाही, विद्यार्थी पाहिलं नाही, काहीच नाही. परंतु ज्यावेळेस 2018ला या ठिकाणी आलो आणि 18 नंतर जेव्हा हळूहळू या सगळ्या गावांची माहिती होत गेली आणि गावाचा विकास होत गेला आणि आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी मला लाभलं, तसं सुरुवातीचा 18चा बांधखड आणि 2025च्या बांधखडामध्ये खूप सारी तफावत आहे. जर सुरुवातीला शाळा पाहिली आणि आताची शाळा पाहिली तर याच्यामध्ये खूप सारी तफावत आहे. याचं सगळं श्रेय आपल्या सर्वांना जातं, आपल्या सहकार्याला जातं. आणि आपण इतकं सहकार्य केलं आणि त्यानंतर आलेले इनामदार सर, याच्यानंतर तर मग काही विषय राहिलाच नाही. त्यांनी म्हणजे सुरुवातीला मला प्रश्न केला होता, फोन केला की मला एकच प्रश्न विचारला, सर शाळेला मैदान आहे का? मी म्हणलं सर मैदान आहे, तुम्ही निश्चितपणे शाळा घेऊ शकता. आणि या शब्दावर त्यांनी शाळा घेतली आणि आज शाळेचं, गावाचं, मुलांचं आणि आपल्या सगळ्यांचं नाव त्यांनी मोठं केलेलं आहे. मी त्यांना आदर्श मानतो. आणि गावाची तर उंची वाढलेली, शाळेची वाढलेली उंची नितीन भाऊ, आणखी जर उंची आपल्या गावाची वाढवायची असेल, शाळेची वाढवायची असेल तर आपण सर्वांनी सहकार्य करणं हे फार महत्वाचं आहे. इतर गोष्टी बाजूला ठेवून शाळेला वेळोवेळी सहकार्य करणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. आणि आता तसं तर इथं सगळे सहकार्य करतात, पण आणखी सहकार्य केल्यानंतर आणखी शाळा आपली निश्चितपणे पुढे जाणार आहे. तर मुलांविषयी तर त्याविषयी सांगायचं नाही. आपल्या व्हिडिओतून आपल्या लक्षात आलं की मुलं किती प्रेमळ आणि कशी आहेत. यानंतर तसं आज मी तो आहे तो या निरोपाच्या कार्यक्रमासाठी. तर निरोप हा शब्द आपण जर उच्चारला तर तसं हा भावनिक शब्द आहे, बरोबर आहे. तर या शाळेत घातलेले दिवस आणि इथं घडवलेल्या सगळ्या आठवणी, इथल्या प्रत्येकाचं प्रेम हे सगळं
सोडणं इतकं काही सोपं नाही, परंतु आपल्याला हे जावं लागणार आहे. मी शाळेत आलो तेव्हा माझ्याकडे फक्त शिकवण्याची उमेद होती की आपल्याला बाबा शिकवायचंय. आणि हे पहिल्यापासून बालखडकला बाळगावला असताना सुद्धा मी 8.5 सर्व्हिस केली. तिथं सुद्धा अशाच पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं होतं आणि आता सुद्धा या माझ्या हातून काम झालेलं आहे. या शाळेत मला केवळ शिक्षक म्हणून नाही तर एक माणूस म्हणून खूप गौरवलं या शाळेला. आणि सहकार्यांचं मार्गदर्शन, त्यांचं ममत्व आणि विद्यार्थ्यांचं जे निखळ प्रेम आहे ते मला या अविस्मरणीय क्षण या ठिकाणी घडून गेलेला आहे. तर निरागस हास्य जे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि शिकण्याची जी तळमळ आहे ते रोज मला काहीतरी उत्साह देत होती. आणि त्याच्यातूनच मी आज या ठिकाणी घडत गेलो. या ठिकाणी आपण केलेले उपक्रम आणि उपक्रमांच्या आठवणी माझ्या हृदयामध्ये कोरल्या गेलेल्या आहेत. आणि ह्या ज्या आठवणी कोरल्या त्याच मला या ठिकाणी दुरावा होत नाही. आणि प्रत्येक वेळेस फिरून परत बांधखडकडे वाढत आहे. तर आपण एकत्र झालेले शहर आणि कधी कामातले ताणतणाव असतील, काय असेल किंवा हसत खेळल्या गप्पा असतील, हे माझ्या जीवनाची एक अमूल्य संपत्ती आहे. आणि तुमच्या सोबत काम करणं ही माझ्यासाठी एक मोठी शाळा ठरली आहे. बदली तसा हा एक नियमच आहे आणि प्रवास हा पुढे चालूच राहतो, तो चालूच राहणार आहे. आता माझ्या समजा 2018 पासून बरेच विद्यार्थी गेले, ते मला सोडून गेले. पण आता सर जाताना आपल्या सर्वांना वाईट वाटत आहे, याच मला खूप मोठं दुःख होत आहे. ठिकाण बदल तरी माणसाच्या आठवणी या कुठे बदलतात का? या शाळेचा प्रत्येक चेहरा, प्रत्येक क्षण माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. आणि शेवटी मी एवढंच म्हणाल की शिक्षकाचं आयुष्य म्हणजे सतत प्रवास आहे. शिक्षकाचा आयुष्य हा प्रवास आहे. ठिकाण बदलतं, विद्यार्थ्यांचा समूह बदलतं, पण नातं तेच राहतं. शिकवणं आणि शिकत राहणं हे या नात्यापेक्षा खूप मोठं दुसरं काहीच नाही. आज मी जातो, माझं मन, माझं प्रेम आणि माझे सर्व आशीर्वाद इथेच राहतील. आपल्या सर्वांना मी या ठिकाणी निरोप देतो आणि आपल्या सर्वांचे म्हणजे सर असतील किंवा प्रत्येकाचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि 2018 ते 2025 या कार्यकाळामध्ये यदा कदाचित चुकून माझ्याकडे एखादी गोष्ट काही घडली असेल, कोणाचं मन दुखवलं गेलं असेल, तर आपल्या सर्वांची मी माफी मागतो आणि सर्वांना मी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि माझे दोन शब्द. धन्यवाद. धन्यवाद सर. एक अतिशय सज्जन असं व्यक्तिमत्व मी मागच्या 2 वर्षापासून अनुभवलं. आणि माझी जेव्हा बदली करायची होती दत्तवाडीवरून नेमकी कोणती शाळा टाकायची, फक्त जोडीदार चांगला आहे एवढा एक मेसेज बापूंनी पाठवला. नामदेव बापू गरजेचं सर, जोडीदार 1 नंबर आहे, तुम्हाला पसंत पडेल, बालक आवडेल. आणि जोडीदारावर फार अवलंबून असतात. म्हणजे जोडीदार कसा आहे, काल पाहुणे सर असे